नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या मुलांनो व्हिडिओमध्ये तलाठी भरतीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये मुलांनो जे समाजसुधारक आहे या समाजसुधारकांनी कोणत्या संघटना स्थापन केलेल्या आहे आणि त्या संघटना कोणत्या वर्षी स्थापन केलेल्या आहे असे मुलांनो आपण सर्व प्रश्न या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार. सोबत मुलांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. त्याचबरोबर या क्लासची PDF मुलांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केली? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांनी मुलांनो बघा भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केली. हे कोणत्या वर्षी केली मुलांनो? हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. हे आहे मुलांनो बघितलं तर 11 नोव्हेंबर 1866 मध्ये यांनी याची मुलांनो स्थापना केलेली आहे. कारण TCS कंपनी बघितली मुलांनो तर समाजसुधारकाचं नाव आणि संघटना विचारत आहे. सोबत मुलांनो बघितलं तर ते कोणत्या वर्षी स्थापन केलेली आहे हे सुद्धा आपल्याला मुलांनो प्रश्न विचारत आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, नवविधान समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केली? याचं उत्तर सुद्धा काय आहे मुलांनो? केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यावर मुलांनो TCS कंपनीने बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता यांनी मुलांनो हे कोणत्या वर्षी स्थापन केलेले आहे हे पण पाठ ठेवणं गरजेचं आहे. हे मुलांनो 1880 मध्ये. म्हणजे संघटना स्थापन करणारे समाजसुधारक आणि वर्ष या 3 गोष्टी लक्षात असेल तर आपला प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? इंडिया हाऊस म्हटलेल्या मुलांनो, इंडिया हाऊसची स्थापना बघितलं तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी मुलांनो यांची स्थापना केलेली आहे. आणि हे कुठे केलेली मुलांनो तर लक्ष देसान लंडन या ठिकाणी केलेली आहे. आणि कोणत्या वर्षी केली तर हे पण आपल्याला मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. हे आहे 1905. 1905 ही जो डेट आहे मुलांनो यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे मुलांनो, हा प्रश्न बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? ब्राह्मो समाज म्हटलेला आहे त्याचं उत्तर येतं मुलांनो राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी मुलांनो कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी स्थापन केली? तर हे बघितलं तर 20 ऑगस्ट 1828 मध्ये मुलांनो यांनी याची स्थापना केली. कारण मुलांनो आपल्याला वर्षसुद्धा पाठ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघितलं तर आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? आर्य समाजाबद्दल विचारायला मुलांनो तर याचं उत्तर येते बघितलं तो स्वामी दयानंद सरस्वती. आता यांनी मुलांनो कुठे केली तर बघितलं तर मुंबई या शहरामध्ये केली. आणि कोणत्या दिवशी केली मुलांनो तर बघितलं तर 7 एप्रिलला. आणि कोणत्या वर्षी तर बघितलं तर 1875 मध्ये. तर मुलांनो ह्या 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना भारतातील कोणत्या समाजसुधारकांनी केली? ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलेलं आहे त्याचं उत्तर येते मुलांनो दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी मुलांनो बघितलं तर यांची स्थापना केलेली आहे. कोणत्या दिवशी केली मुलांनो तर ते पण लक्षात ठेवा 1 डिसेंबर 1866 मध्ये. 1 डिसेंबर 1866 मध्ये मुलांना बघितलं तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली किंवा कोणत्या व्यक्तीने केली असा पण प्रश्न आत्ताच विचारलेला मुलांनो 4 ते 5 तारखेच्या शिफ्टमध्ये. तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि हे मुलांनो कोणत्या म्हणजे दिवशी केली तर लक्षात ठेवसान 1 मे. वर्ष मुलांनो बघितलं तर 1897 किती मुलांनो 97ला याची स्थापना केलेली आहे. ही पण इथे मुलांनो कॉन्सेप्ट थोडीशी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. होम रूल लीगची स्थापना भारतातील कोणत्या समाजसुधारकांनी केली? आता भारतातील म्हटलं मुलांनो तर लक्ष देसान लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी मुलांनो हे बघितलं तर महाराष्ट्रातील जो आपला बेळगाव होता या बेळगावमध्ये मुलांनो याची आली स्थापना केली होती. आणि कोणत्या वर्षी केली होती मुलांनो हे पण लक्षात देसान 28 एप्रिल 1916 मध्ये
ही दिनांक थोडं लक्ष द्यायचा. आता मुलांनो बघा इथे भारतात आलेले आहे, हे मुलांनो इथे भारताच्या जागी महाराष्ट्र पाहिजे होता आणि भारतामध्ये म्हटलं मुलांनो तर त्याचं उत्तर येते ॲनी बजेट. ह्या दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघितलं तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? भारत सेवक समाजाची स्थापना म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो गोपालकृष्ण गोखले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आता यांनी कोणत्या दिवशी केली मुलांनो तर लक्षात ठेवायचं की 12 जून 1905 मध्ये 12 जून 1905 मध्ये मुलांनो भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा हरिजन सेवक संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी मुलांनो कोणत्या वर्षी केली तर लक्ष द्यायचं 1933. 1933 मध्ये मुलांनो याची त्यांनी स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा अभिनव भारत याची स्थापना मुलांनो कोणत्या समाज सुधारकांनी केली? त्याचं उत्तर येते मुलांनो स्वातंत्र्यवीर विंदास सावरकर यांनी. पण हे कोणत्या वर्षी केली मुलांनो तर ही पण महत्त्वाचं आहे. 1904 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी केली तर उत्तर येते मुलांनो नाशिकमध्ये. कुठे केली तर नाशिकमध्ये. ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मुलांनो बघितलं गदर पार्टीची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? गदर पार्टीची म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो लाला हरदयाळ यांनी मुलांनो बघा गदर पार्टीची स्थापना केली. आणि हिने मुलांनो कोणत्या ठिकाणी केली तर लंडन या ठिकाणी केली मुलांनो. लंडन नको मुलांनो, माझं चुकलं. यांची स्थापना कुठे केली मुलांनो तर सॅन फ्रान्सिस्को इथे मुलांनो याची स्थापना केली होती. आणि कोणत्या वर्षी केली होती मुलांनो तर 1913 मध्ये. तर बघा आपल्याला ठिकाण पण माहिती असलं, त्यानंतर ज्या व्यक्तीने स्थापन केली ते व्यक्ती किंवा ते समाजसुधारक माहीत असेल तर आपला प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी किंवा व्यक्तीने केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर सुभाषचंद्र बोस यांनी. कधी केली मुलांनो तर 3 मे 1939 या रोजी यांनी याची स्थापना केली. म्हणजे हा पण मुलांनो प्रश्न आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण बघू मुलांनो आता आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक. चॅनलवर नवीन असाल मुलांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मुलांनो पहिला प्रश्न बघू आता आपल्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकावर. तर बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर जगन्नाथ शंकर सेठ. पण कधी केली मुलांनो तर वर्ष लक्ष ठेवा 1822 मध्ये. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने मानव धर्म सभेची स्थापना केली? मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली मुलांनो तर याचं उत्तर येते दादोबा पांडुरंग. दादोबा पांडुरंग यांनी मुलांनो कधी केली तर बघितलं तर 22 जून 1844. 22 जून 1844 हे थोडंसं लक्ष ठेवा, असा पण प्रश्न विचारू शकतात मुलांनो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या समाजसुधारकांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली? बालहत्या प्रतिबंध गृह कोणी स्थापन केलं मुलांनो तर याचं उत्तर येते महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि यांनी कोणत्या वर्षी केलं तर मुलांनो 1863 मध्ये. 1863 मध्ये मुलांनो यांनी याची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांनी देशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना केली? देशी व्यापार उद्योजक मंडळ म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो सार्वजनिक काका. सार्वजनिक काका हे कोणत्या समाजसुधारकाचं नाव आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. हे कोणत्या वर्षी केली मुलांनो तर बघितलं तर 1880 मध्ये. 1880 हे वर्ष थोडंसं लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने विधवा विवाह उद्योजक मंडळाची स्थापना केली? विधवा विवाह उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी. आणि हे कोणत्या वर्षी केली मुलांनो तर लक्षात ठेवा 31 डिसेंबर 1893 म्हणजे 93 मध्ये 93 मध्ये. ही पण एक इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांनी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली? डेक्कन रयत असोसिएशन म्हटलेलं आहे, कारण यामध्ये मुलांनो डेक्कन म्हटलं तर भरपूरचं कन्फ्युजन होते.
तर डेक्कन रयत असोसिएशन म्हटलं त्याचं उत्तर आहे ते मुलांनो राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेली आहे आणि वर्ष लक्षात ठेवसान 1916. 1916. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या समाजसुधारकाने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली मुलांनो? तर याचं उत्तर येते करमवीर भाऊराव पाटील. करमवीर भाऊराव पाटील यांनी मुलांना याची स्थापना केली. पण कोणत्या वर्षी केली मुलांनो? तर हे पण महत्त्वाचं आहे. 1919 मध्ये यांनी याची स्थापना केलेली आहे मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या समाजसुधारकाने सेवा सदनाची स्थापना केली? सेवा सदन कोणी केलं मुलांनो स्थापन? त्याचं उत्तर येते रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी मुलांनो सेवा सदनाची स्थापना केली आणि हे कोणत्या वर्षी केली? तर बघितलं तर 1908 मध्ये. 1908 मध्ये आपल्याला यांनी हे स्थापन केलेली आढळून येते. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या समाजसुधारकाने बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली? बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणत्या दिवशी केली? तर बघितलं तर 20 जुलै 1924ला. 20 जुलै 1924ला मुलांनो याची त्यांनी स्थापना केलेली आहे. ही एक महत्त्वाची कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो बघा. कोणत्या समाजसुधारकाने डिफेन्स क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली? डिफेन्स क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया हा मुलांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला TCSनी. हे पण एक लक्षात ठेवा. याचं उत्तर येते मुलांनो बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी. कोणत्या दिवशी केली मुलांनो? तर हे पण महत्त्वाचं आहे. 18 ऑक्टोंबर 1906 या दिवशी मुलांनो यांनी ही संघटनेची काय केली? स्थापना केलेली आहे. म्हणजे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने आनंदवन या संस्थेची स्थापना केली? आनंदवन यांनी कोणी केली मुलांना? तर याचं उत्तर येते बाबा आमटे यांनी. आणि हे मुलांना बघितलं तर आपल्याला माहिती आहे हेमलकसा बरोबर आहे. इथे हे मुलांना प्रकल्प आज पण सुरू आहे बरोबर आहे. आनंदवन ह्या एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे मुलांना, हे पण लक्षात राहू द्या. पुढचे बघू आता. पुढचे मुलांना बघा आता थोडेसे टिपिकल प्रश्न आहे ते सुद्धा आपण मुलांना कंप्लीट करू. म्हणजे मुलांना तुम्हाला कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. पहिला प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला 1 डिसेंबर 1966 रोजी दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो इंग्लंडमध्ये. कोणत्या ठिकाणी केली म्हटलं तर उत्तर असणार इंग्लंड. दादाभाई नौरोजीवर मुलांनो भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि भरपूर प्रश्न येतात सुद्धा. त्याच्यामुळे थोडंसं मुलांनो ते काळजीपूर्वक थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या की बघा मुलांनो बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या विषयाचे पुस्तक लिहिले नाही? कोणत्या विषयाचे पुस्तक लिहिले नाही? त्याचं उत्तर आहे मुलांनो अर्थशास्त्र. पण त्यांनी मुलांनो बघा इतिहास, भूगोल आणि व्याकरण या तिन्ही पण विषयाचे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न बघितला तर सतीची चाल बंद करण्यासाठी कोणत्या तत्कालीन गव्हर्नरने मदत केली किंवा संमत केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो लॉर्ड विलियम बेटिंग आहे. हे बेटिंग झालं. बेटिंग मुलांना आहे तो बेटिंग आहे. बेटिंग हे थोडंसं लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी कोणी प्रयत्न केला? त्याचं उत्तर येते मुलांनो जमशेदजी जिजाबाई यांनी मुलांनो हे पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून कोणी काम केले? बघा डेप्युटी कलेक्टर म्हणून कोणी काम केले? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक फर्स्ट म्हणजे दादोबा पांडुरंग हे डेप्युटी कलेक्टर होते मुलांनो. पण शहर पण लक्षात ठेवसा अहमदनगरचे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 1850 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? परमहंस सभा म्हटलेलं आहे मुलांनो. परमहंस सभेची स्थापना सुद्धा मुलांनो दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे. पण वर्षपाठ ठेवा मुलांनो 1850. पुढचा प्रश्न आहे, हा पण TCS कंपनीने प्रश्न विचारलेला मुलांनो
इथे बघितलं तर यमुना पर्यटन कादंबरी कोणी लिहिली? यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? त्याचं उत्तर येते मुलांनो बाबा पदमजी यांनी. बाबा पदमजी यांनी मुलांनो यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? त्याचं उत्तर येते मुलांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मुलांनो मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न दिलेला आहे, लक्ष देसान. बघा, हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध ॲम्स्टेम इच्छी मुलांनो उदार धर्म परिषदेमध्ये कोणी वाचला? कोणी वाचला असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो, याचं उत्तर येते बघितलं तर महर्षी वीरा शिंदे यांनी. मुलांनो हे बघा, हिंदुस्थानातील उदार धर्म. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना 1917 मध्ये कोणी केली? राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना 1917 मध्ये कोणी केली? तर याचं उत्तर तुम्ही बघितलं तर महर्षी वीरा शिंदे यांनी. हा पण प्रश्न मुलांनो महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे बघा, 1895 मध्ये डेक्कन सभा कोणी स्थापन केली? मुलांनो बघा, 1895 मध्ये डेक्कन सभा कोणी स्थापन केली? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक ब, त्या न्यायमूर्ती रानाडे. न्यायमूर्ती रानाडे आणि मुलांनो बघा हा वर्षसुद्धा पाठ ठेवा, डेक्कन सभा. पुढचा प्रश्न बघितला, द लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या वर्षी केली मुलांनो? तर बघा 1936 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, राजश्री शाहू महाराज यांचा मुलांनो जन्म, राजश्री शाहू महाराज यांचा जो जन्म किती म्हटलं 26 जून 1874 रोजी कोणत्या घराण्यात झाला? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर खाडगे. खाडगे या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, 1912 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य परिषद कोणी घडवून आणली होती? हा प्रश्न सुद्धा मुलांनो TCS कंपनीने प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र अस्पृश्य परिषद कोणी घडवून आणली होती? त्याचं उत्तर येते मुलांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणत्या प्रांतग्रामी ग्रंथाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले? त्याचं उत्तर येते मुलांनो मनुस्मृती. हा जो दिनांक आहे मुलांनो, हा दिनांक थोडंसं लक्ष ठेवा, हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघितला तर 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? 1905 मध्ये म्हटलेलं आहे भारत सेवक समाजाची स्थापना. याचं उत्तर येते गोपाळकृष्ण गोखले. हे दिनांक आहे मुलांनो, हे दिनांक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी 1907 मध्ये कोणत्या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली? 1907 मध्ये मुलांनो महिला विद्यालयाची स्थापना कुठे केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर हिंगणे. हिंगणे या ठिकाणी मुलांनो याची यांनी स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर न्यायमूर्ती रानाडे यांनी मुलांनो बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघितलं तर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणत्या वर्षी सुरू केले? केसरी आणि मराठा मुलांनो, त्याचं उत्तर इथे 1981. 1981 मध्ये मुलांनो हे दोन्ही पण वृत्तपत्र सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? त्याचं उत्तर आहे मुलांनो 1920 मध्ये. 1920 मध्ये मुलांनो हे काय केलं, चालू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाड येथे मुलांनो चौदार तळ्यावर सत्याग्रह
कोणत्या वर्षी झाला? बघा, महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचं उत्तर आहे मुलांनो 1927 मध्ये. 1927 मध्ये हा सत्याग्रह करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे मुलांनो करमवीर भाऊराव पाटील. करमवीर भाऊराव पाटील यांनी मुलांना बघितलं तर आपल्याला बघितलं तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. कमवा आणि शिका ही योजना कोणी राबवली? कमवा आणि शिका ही योजना कोणी राबवली म्हणजे कोणी चालू केली? त्याचं उत्तर आहे मुलांनो करमवीर भाऊराव पाटील यांनी. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर बघा, बावनकशीचे सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशीचे सुबोध रत्नाकर ही काव्यसंग्रह कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे मुलांनो सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा हा का म्हणतो काव्यसंग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह करून पुनर्विवाह उद्योजक मंडळाची स्थापना केली? पुनर्विवाह उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली मुलांनो? कारण हा पण प्रश्न मुलांनो भरपूरचा महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे ते बघितलं तर विष्णूशास्त्री पंडित यांनी. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर लँगलर हे पदवी मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? लँगलर ही पदवी मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? त्याचं उत्तर आहे मुलांनो परांजपे. परांजपे हे मुलांनो पहिले होते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या शहरात ग्रंथ उद्योजक मंडळाची स्थापना करून ग्रंथालय चळवळीला चालना दिली? चालना दिली असा आपल्याला प्रश्न विचारायला. कोणत्या ठिकाणी? त्याचं उत्तर आहे मुलांनो नाशिका. पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्योत्तर भारतातील कृषीरत्न सन्मानाचे पहिले मानकरी कोण? म्हणजे कृषीरत्न मिळणारे पहिले भारतीय कोण मुलांनो किंवा महाराष्ट्रीयन कोण? त्याचं उत्तर इथे बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख. याचं उत्तर आहे मुलांनो पंजाबराव देशमुख यांनी. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली? गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर मोजरी. मोजरी हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मुलांनो. पुढे बघितलं तर बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर इथे मुलांनो ऑप्शन क्रमांक पहिला 1867. 1867 मध्ये मुलांनो प्रार्थना समाजाची स्थापना झाली. मुलांना आपण एकूण बघितलं तर 55 म्हणजे 52+ प्रश्न आपण बघितलेले आहे आणि हे सर्व प्रश्न मुलांनो तलाठी भरतीमध्ये रिपीट होणारे प्रश्न आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही ह्या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याचबरोबर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.